फक्त हात ज्ञानोबारांच्या हातात द्या. कोणाला हात दाखवून तुमच्या हस्तरेषा बदलणार नाही. हस्तरेषा बदलण्याकरता तुम्ही कोणाला हात दाखवताय? तुमचा विश्वास नाही या परंपरेवर. अरे माणसाकडून कुठं हस्तरेषा बदलतात का? हा तो संप्रदाय आहे ज्या संप्रदायानं रेड्याची सुद्धा भाग्यरेषा बदलून टाकली. रेड्याची भाग्यरेषा बदलली. तुम्हाला हाकेच्या अंतरावर आहे. इथून उजव्या हाताला टर्न घ्या आणि आळे फाटवून लेफ्ट टर्न घ्या. संतवाडी आळ्याला जा. पशुचं मंदिर आहे. रेड्याची कोणी भाग्यरेषा बदलते का हो? पण ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. माणूसच अनाथ नाही, जगातला पशु सुद्धा ज्ञानोबारांनी अनाथ होऊ दिला नाही. काय ज्ञानोबारांचा पदरच आहे त्या रेडेश्वराचं मंदिर. पण धरून राहिला रेडा संतांना. पैठणवरून ही भावंड जेवढ्याला निघाली ना, इथं चास नारोळी आहे. मनसरकडून भीमाशंकरला जातो आपण, रस्त्यावर चास आहे. त्या चासला दशक्रिया विधी झाला आहे रेडेश्वर महाराजांचा. तिथं मुक्ताबाईचं सुंदर मंदिर आहे. तिथं मुक्ताबाईच्या मंदिरात आपलीच आरती वगैरे सगळी परंपरा मुक्ताबाई संस्थेची सांभाळल्या जाते. तिथं मुक्ताबाईच्या हातात ज्ञानेश्वरी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे ती ज्ञानेश्वरी आहे. आणि मुक्ताबाई तिथं थांबल्या. मुक्ताबाईंना ते सोडावंच वाटत नव्हतं, इतका रेड्याचा विरह झाला. रेड्यावर सुद्धा किती प्रेम असावं, का असावं? कारण ही भावंड ज्यावेळेला पैठणातून आळंदीच्या दिशेनं निघाली त्यावेळेला सगळेच मुक्ताबाईला घ्यायचे. मुक्ताबाई लहान होत्या. सोपान काकांनी मुक्ताबाईचं बोट धरून काही काळ चालावं. आता 5 पावलं चालले की मुक्ताबाई म्हणायच्या मी थकले. मग बरं, मग उचलून घ्यावं निवृत्तीनाथांनी. सगळ्यात मोठे निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईला उचलून घ्यावं, आपल्या बहिणीला खेळवावं, आईचे शब्द कानाला धरावे की निवृत्ती हिचा काही काळ सांभाळ करा तुम्ही. ही बोलायला जरा चापट आहे. आपली बहीण शब्दाची तीक्ष्ण आहे. तिच्या शब्दाचा राग येऊ शकतो कदाचित. तुमचा तिला राग आला तरी तिला राग येईल असं तुम्ही कधी वागू नका. हे शब्द ज्ञानोबारांना निवृत्तीनाथांना आठवावे. सांभाळावं मुक्ताबाईला. पण निवृत्तीनाथांनाही भरून आलं, दम लागला की ज्ञानोबारांनी म्हणावं दादा दे तिला माझ्याकडं. मग ज्ञानोबारांनी इवलीशी मुक्ताई अधिकारी संत विश्ववंदिती हो नित्य आदिशक्ती रूप. ज्ञानोबारांनी घ्यावं आणि म्हणावं मुक्ते ज्ञानदेव म्हणे बली मुक्ताबाई दाखविली सोय आम्हाला आगी. ओझ होते का रे दादा? नाही ग मुक्ते. अगं तूच आम्हाला हा मार्ग दाखवला, तूच आमची काळजी घेते. तुझं कसलं होईल बाई ओझ? बरं बरं, मी म्हटलं काय ओझ होते तुम्हाला? घेऊन चालावं ज्ञानदादांनी मुक्ताबाईला. तुम्ही आईसाहेबांचं चरित्र वाचा, वक्तेबाबांनी लिहिलेलं. काय सुंदर चरित्र आहे महाराज मुक्ताबाईचं. मग नंतर सोपान काकांना तर मुक्ताबाईला काही घेता येत नव्हतं, कारण 2च वर्षांनी मोठे, जवळजवळ सारख्याच वयाचा काही फरक नाही. मग निवृत्ती ज्ञानदेव कोरांनाचे अन्न सांभाळी सोपान मज लागी. सोपान काकांनी मग सांभाळावं पण हाताला हात धरून. 3 भावांनी एवढा बहिणीचा सांभाळ केल्यावर त्या रेडानं मागून आरोळी द्यावी महाराज. हमरावं त्यानं जोरात. ज्ञानोबा मागं वळून पाहतात आणि हसतात. काय म्हणणं आहे महाराजांचं? त्यावेळेला निवृत्ती दादांनी ज्ञानोबारांकडे पाहून हसावं. यांचं म्हणणं काय या दोघांना सांगा. त्यावेळेला रेड्याला पुढं करावं आणि ज्ञानोबारांनी सांगावं मुक्ते त्याचं असं म्हणणं आहे तुम्ही तिघं हिचे भावंड आहे म्हणून ही तुमच्या अंगा खांद्यावर खेळू शकते, पण या पशुचं कातळ, या रेड्याचं कातळ एकदा उज्ज्वल करा आणि आम्हाला या मुक्ताबाईचा स्पर्श लागू द्या. एकदा माझ्याही खांद्यावर या मुक्ताबाईला बसू द्या. अशी आरोळी आहे त्याची. महाराज निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईला उचललं आणि रेडेश्वर महाराजांच्या खांद्यावर ठेवलं. मुक्ताबाईच्या चरित्रामध्ये मुक्ताबाईचं वाहन रेडा आहे. एकदा मुक्ताबाईच्या चरणकमलाचा स्पर्श 4 पायाच्या म्हशीच्या पोराला झाला तर पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात आळ्याला संतवाडीला रेड्याची सुद्धा समाधी झाली की ज्या समाधी पुढं कीर्तन करावं लागतं. इतकी भाग्यरेषा संत बदलवतात. पण मन नसलेल्यानंही प्रवास थांबवला. पाय असलेला प्रवास थांबवतो आणि पाय असल्यानंतर मनाची विचार क्षमता दिल्यानंतर सुद्धा
आपण जर आपला प्रवास थांबवू शकलो नाही तर आपण आपल्या जीवनावर खूप मोठा अन्याय करतो हे लक्षात ठेवा. म्हणून तुकोबारे म्हटले, काही न देखावे ते भिन्न. महाराज बाहेर पाहायचं नाही, काहीतरी तर पाहावं लागेल ना. बाहेर जगतात बाह्य चक्षुने, या बाह्य चक्षुने तुम्ही जग पाहू नका, पण आंतरचक्षुने ज्ञानचक्षुने मी सांगतोय तो परमात्मा तुम्ही रात्रंदिवस पहा. अभंगाचं दुसरं चरण. रात्र की दिवस याची आठवण काढू नका. कायम भगवान परमात्म्याची चरण कमल अंतःकरणात पाहत राहा. ती चरण आपल्याला विरुद्ध दिशेला प्रवास करू देत नाही. ती चरण पहा. किती काळ पहा, रात्रंदिवस. असो द्यावे दिवस राती. बरोबर 6ला कीर्तन संपवायचंय. 5:35 झाले, अजून कायद्यानं आपल्याकडे 20 मिनिट आहे. 20 मिनिटामध्ये सेवा आवरायची. कोणी पाहिलं परिणाम काय होईल त्याला पाहताना अनेक उदाहरणं आहेत. सगळ्यांना माहिती असलेलं प्रसिद्ध असलेली उदाहरण सांगतो, माझ्या आवडीचं आहे, तुम्हाला आठवणीत आणून देतो. फक्त काय झालं, त्या संत श्रेष्ठ मीराबाई महाराजांच्या महालामध्ये रोज एक बाई टॉयलेट बाथरूम स्वच्छ करायचं काम करायचे. रोज रोज जावं तिनं. नियमित जाण्याचा प्रवास तिचा चालू. एक दिवस तिचा मुलगा म्हटला, आई मी सुद्धा मीराबाई महाराजांचा महाल बघायला येणार. कशाला रे? मला महाल बघायचा आहे. बरं बाबा चल. आणलं त्याला. मीराबाईंचं दर्शन घेतलं त्या पोरानं. ओळख करून दिली. मीराबाई हा माझा मुलगा आहे, याला महाल बघायचा. बसू द्या त्याला, बसवा. बघ बाबा महाल कुठं फिरायचंय, फिर तुला. तो बसला, फिरला. तेवढ्यात काही वेळात मीराबाई महाराजांनी घुंगरा आणले आणि पायात बांधले. पग घुंगरू बांध मीरा नाची. रे मीराबाई नाचायला लागली. देव बहा विसरून नाचत होत्या. या पोरानं त्या मीराबाईंकडे पाहिलं आणि याचा मन प्रवास करायला लागला. मनानं केलेला प्रवास जरा विरुद्ध दिशेला गेला. दुसऱ्या दिवशी आईला म्हटलं, आई मी पुन्हा येईन. चल बाबा आता तुला काय आणलं त्याला दाखवलं. तिसऱ्या दिवशी म्हटलं मला परत तिथं यायचंच आहे. अरे पण काय तुला तिथं? म्हटलं मला महाल आवडतो. चौथ्या दिवशी म्हटलं मला तिथलं वातावरण आवडतं. 5व्या दिवशी म्हटलं मला ते त्यांचं नृत्य बघायला आवडतं. 15 दिवस गेला. 16व्या दिवशी आईचा हात पोरानं धरला आणि आईला म्हटलं, आई माझी एक इच्छा आहे. काय र पोरा? मला लग्न करावं वाटतंय. अरे मग चांगलं आहे, वयात आल्यावर माणसानं लग्न केलंच पाहिजे. तो म्हटला पण मला मीराबाईंसोबत लग्न करावं वाटतंय. तिनं तोंडावर हात ठेवला. का राजा भोज, कुठं ती मीराबाई वेड्या आणि कुठं तू? बरं झालं तू ये, मला सांगितलं बापा अगोदर, नाही तर वांग्याचं भरीत झालंच तू ते जळगावचं. अरे अक्कल आहे तुला काही? टॉयलेट बाथरूम स्वच्छ करणारी बाई मी, तिचा तो मुलगा, आणि राजकन्या मीराबाई बरोबर लग्नाचा विचार करतो. तुझ्या जिभेला काही हाड आहे का पोरा? तो म्हटला, आई मला तिच्याशीच लग्न करायचंय, आणि जर माझं लग्न झालं नाही मी जीव देऊन टाकील, माझा मरून जाईल मी. ना इलाज झाला. तू म्हणून तर बघ एकदा माझ्याकरता तिला. तूच सारखं नाही 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 म्हणते, तू माझ्याकरता तिला म्हण. आई गेली. मीराबाईन पुढे हात जोडले. आई काय हो, परवापर्यंत आमचा मुलगा नव्हता का येत होता, त्याला जरा लग्न करावं वाटतंय. चांगलंय, पण तुमच्या सोबत करावं वाटतंय. मीराबाई म्हटलं मग तर आणखीच चांगलंय, कारण लग्न चांगल्या सोबतच केलं पाहिजे. घेऊन या त्याला. आई पडतच गेली. सांगितलं, सोन्या तुझं काम झालं. सोनू म्हटलं, आई खरंच? आई म्हणे, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का रे? अरे खरंच झालं तुझं काम. समृद्धी महामार्गालाच लागलं जणू पोरगण, पडतच त्या महालात आलं. लग्न करायचंय का रे तुला? म्हटलं तयार आहे मी तुझ्यासोबत लग्न करायला, पण माझी एक अट आहे. काय? कुरळे कुरळे केस आहे, मेघश्याम वर्ण आहे, हिऱ्यासारखे दात आहे, सफरचंदासारखे गाल आहे, सरळ नासिका आहे, पाणीदार डोळे,
कोटी सूर्याचं तेज या भगवान श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर झळकतंय. भगवान परमात्म्याच्या मूर्ती पुढं 7 दिवस बस आणि एवढंच मन. काय मन? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. सगळ्यांनी आवाज काढा एकदा. मी पुढे म्हणतो, तुम्ही मागं म्हणा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी श्रीकृष्ण हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. सात दिवस श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी या जपाचा जय घोष करत राहा. पण ऐक, याच्याकडे बघत असताना तू जर दुसरं काही पाहिलं, या ज्ञानचक्षुने क्षणभर तुझ्या मनानं प्रवास केला, मी राजकन्या मुंडकं तोडून टाकील तुझं. आणि तो म्हटला, जर मी 7 दिवस तुम्ही सांगितल्याप्रमाणे यशस्वी प्रवास केला तर मग काय. श्री रघुवर कोमल कमल नयन को पहनावो जय माला, पहनावो जय माला. श्री रघुवर कोमल कमल नयन को पहनावो जय माला, पहनावो जय माला. मी 7 दिवसाने तुझ्याशी लग्न करेन. तो पोरगा म्हटला, मी तयार आहे. बसला. 2 दिवस झाले, नय वाटू मन. 4 दिवस झाले, पाय विठोबाचे चित्ती, नय वाटू मन. 6 दिवस झाले, नय वाटू मन, पाय विठोबाचे चित्तय्या. बोल बोलता 7 दिवस झाले. संगमनेरकर 7 दिवस झाल्यानंतर त्या मीराबाई त्या पोराच्या पुढे गेल्या, हातात माळ घेतली आणि त्याला सांगितलं, हे तू घे, मी तुला घालते, तू मला घाल, मी लग्न करते तुझ्याशी. तो मुलगा म्हटला, आई लग्न? अहो कोणतं लग्न? अरे तुला नव्हतं का करायचं माझ्या बरोबर? तो म्हटला, नाही हो आई, आता लग्न झालं, घररिगे झाले, पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म सावळ्या परमात्म्या बरोबर माझा विवाह सोहळा झाला. आता लग्न नाही. तीच वर मला गळ्यात घालायची हातात घेतली आणि 7 दिवस अगोदर जे डोळे ज्या स्त्रीला बायको या नजरेनं बघत होते, तेच डोळे 7 दिवस मनाचा प्रवास थांबवला आणि ज्ञानचक्षुचा अंतकरण वृत्तीचा प्रवास केला. तर 7 दिवसानं बायको या नजरेनं पाहणारे डोळे त्या स्त्रीला आई या नजरेने बघतात. हा मनाचा प्रवास थांबवण्याचा परिणाम आहे. तुकोबारायांची वाणी काही सहज आहे का? थांबवा, प्रसाद मिळेल. प्रपंचाचा शेवट पश्चातापाने होतो आणि परमार्थाचा शेवट हा प्रसादाने होतो. आपल्याला प्रसाद मिळावा अशी अपेक्षा असेल तर मनाचा प्रवास थांबवावाच लागतो. आणि तो कुठं थांबवा? पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे. दिवस रात्री रात्रंदिवस आपल्या अंतःकरण वृत्तीत भगवान परमात्म्याची चरण कमल पहा. पण कावा आम्हाला संकट आलं, कोणाला शरण येऊ नका. ये सब चोतो की बाजार में पत्रों का व्यापार करने वाली दुनिया आहे. इथं खोटारडी माणसं जास्त झाली. माणसाचा नाद करू नका. तुम्हाला नादच करायचा असेल
तर तुम्ही नये का कोळती कोणालाच काकुळतीला येऊ नका. हात जोडले की माणसं मजबुरी समजतात. हात जोडले की समोरचा मोठा स्वतःला समजतो. समोरच्याला हात जोडल्यानंतर लाचार समजतो. तुम्ही एकाच ठिकाणी हात जोडा आणि ते ठिकाण आहे येवो हरी भक्ती. भक्ती आपली आई आहे. माता भक्ती भेटली बळवंट. तिला शरण या आणि तिच्या पुढं हात जोडा. तुम्ही जर तिच्या पुढं हात जोडले जग तुमच्या विरोधात जाऊ द्या, पण परमात्मा जर तुमच्या पाठीशी असेल तर एक दिवस तुम्हाला आहे त्या संघर्षातून आहे त्या दुःखातून मुक्ताबाईची शक्ती 100% बाहेर काढत असते. फक्त तिच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. नये का कोळती कोणा येवो हरिभक्ती. यायचं असेल तर भरी भक्तीला या. पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती. जर तुम्ही त्या भक्ती मातेला शरण आलात तर तीच आई पंढरीनाथाला निरोप सांगून आणि त्या भक्ती मातेनं सांगितलेल्या निरोपाचं उत्तर द्यायला ती पंढरीची विठाई कृपेची सावली धराला या संगमनेर तालुक्यावर येईल. तुकोबारे त्याची साक्ष देतात सेवेला निवडलेल्या अभंगाच्या तुका साई तुका मने 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 साई करील कृपेची विठा करील कृपेची विठाई 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 पाय विठोबाचे चित्ती पाय विठोबाचे चित्ती ओंकार महाराज वा. तुका म्हणे साई. साई या शब्दाचा अर्थ आहे सावली. तुमच्या माझ्यावर प्रेमाची सावली कृपेची सावली भगवंतानं धरावी असं जर वाटत असेल तर तुका म्हणे साई करील कृपेची विठाई. ती विठाई आपल्यावर कृपेची सावली धरेल. फक्त आपलं कर्तव्य एवढंच आहे. पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती. वेळेच्या मर्यादेत अभंगाची सेवा पूर्णतेला नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं झालेली कीर्तनरूपी सेवा चितकला आदिशक्ती मुक्ताबाईच्या चरणावर समर्पित करतो. माझ्या वाणीला विराम देतो. आपल्याला सगळ्यांना माझी विनंती आहे, आपणही आपल्या मनाचा प्रवास थांबूया आणि भगवत दिशेला नेऊया. इथं प्रवास करता 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 माणसं दुःखाच्या खाणीत गेले तरी प्रवास थांबला नाही. आम्ही लहान होतो त्यावेळेला माणसं अशोक सराफची चित्रपट पाहायचे. आता माणसं अशोक खरातचे व्हिडिओ पाहता तरी काही समाधान झालं नाही. आता असं माणसाकडून माणसाचं समाधान होतं का? आपण कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगातले लोक आहे, सायन्सच्या युगातले लोक आहे आणि तरी आपल्याला अजून समाधान मिळत नाही. माणसावर विश्वास आहे म्हणून समाधान नाही. विश्वास ज्ञानोबऱ्यांवर ठेवा, विश्वास तुकोबऱ्यांवर ठेवा, विश्वास पंढरीनाथाच्या चरणावर ठेवा
रांगा लावल्या लोकांनी रांगा दुःख मिटवण्याकरता आमचे इंगळे महाराज सांगायचे. म्हटले प्रेत यात्रा चालू होती, संपलंय माझं कीर्तन. त्या प्रेत यात्रेत एका जणानं प्रवेश केलेला. हे गर्दी बाबा, कोण वारलं? त्यांना जाऊन विचारलं, कोण वारलो? तो म्हटलं ज्या 4 खांद्यांच्या वरती जो दिसतोय ना, माझ्या अंदाजानं तोच वारला. अरे म्हणे काही बुद्धी आहे का तुला उत्तर देताना? नीट सांग ना कोण वारलं. तो म्हटलं मला माहिती नाही, तुम्ही पुढे जा. राम राम. कोण वारलं? माहिती नाही, पुढे जा. राम राम. कोण वारलं? माहिती नाही. म्हटलं पुढे जा. तो एकदम पुढे गेला. त्यानं पाहिलं एका माणसाच्या हातात, उजव्या हातात मळकं होतं, डाव्या हातात कुत्रं होतं. तो म्हटलं राम राम. कोण वारलं? तो म्हटलं आपली बायको वारली. मळकं ठीक आहे, पण कुत्रं? तो म्हटलं तेच तिला चावलं. अरे बापरे. मग सोबत? तो म्हणे अहो इतक्या अडचणीच्या काळात जे माझ्या मदतीला धावून येतं त्याला घरी कसं ठेवू? मी आपलं म्हटलं सोबत न्यायचं याला. तो विचारायला आलेला गुंजाळवाडीचा होता. तो म्हणे साहेब 2-4 दिवस माझ्या घरी खूप अर्जंट काम आहे या कुत्र्याचं, तुम्ही 2-4 दिवस हे कुत्रा आपल्या घरी द्या. तो म्हटलं वेळा झाला का तू? अरे मागच्या अंत्यविधीला नाही, निम्मे कुत्र्यासाठी झालेले रांगे तो बरा, तसं कुत्रं मिळणार नाही. माझं रांगा लावून तयार आहे दुःख मिटवायला. पण कोणाचं मिटलंय की आपलं मिटेल? संघर्ष, दुःख, यातना, वेदना, आजार माणसाच्या 5वीला पुजलेलं आहे महाराज. खंत मानू नका, आहे तेवढे दिवस मजेत काढायचे. अजित दादासारखा इतका मोठा नेता, त्या नेत्याला नियतीनं 3 मिनिट दिले नाही, इतका नियतीचा काळ निष्ठुर आहे, मरणाचा काळ निष्ठुर आहे. काय सांगता, काय कमी होतं? पण मरणाचा काळ निष्ठुर आहे महाराज. इतक्या मोठ्या माणसाला 3 मिनिट देत नाही. मला लय हौस होती अगोदर ताई विमानात बसायची, लय आनंद वाटायचा. पुणे भागात गेलो की असं वाटायचं नागपूरला जाताना विमानानं जावं, गाडी लावून द्यायची. आता नाही, आता विमान चित्रात पाहिलं तरी मला भीती वाटते. विमानात बसायला तिकीट लागतं आणि उतरायला नशीब लागतं. वा वा. असंच म्हणावं लागतं यार. मी आज का सांगतोय, कारण आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं. अहमदाबादमध्ये गेल्या वर्षी याच दिवशी घटना घडली होती. वर्ष पूर्ण झालं आज त्या घटनेला. मोठं कठीण आहे. काळ कधी कोणता कोणावर घालेल सांगता येत नाही. त्यामुळं आनंदी राहा, समाधानी राहा. कीर्तनाची वेळ संपलेली तरी पिंगळेची चिठ्ठी आलीच. फार मुंगळा झाला ते म्हणता म्हणता, पण तो पिंगळा काय आपला नाच सोडना. पण सगळ्यांना आनंद आहे, हौस आहे. गुळ खा पण म्हणा, तुमचा जीव गेला तरी चालेल. तुम्ही काय खायचं ते खा, पण पिंगळा म्हणून जाय. सगळ्यांचा आनंद आहे म्हणूया. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातली सगळीच मान्यवर आहे. थोरात साहेबांच्या कन्या आदरणीय जयश्रीताई थोरातही या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. मी ताईंना सुद्धा मनपूर्वक वंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. तसा मी याच मतदारसंघातला माणूस आहे सर. इथले एक आमदार म्हणजे आमच्या मतदारसंघातल्या, मी स्वतः इथले एक आमदार आहे सत्यजित तांबे. त्यांचा मतदारसंघ आमचं गावापर्यंत आहे. माझं गाव शेवटचं आहे तुमच्या मतदारसंघातलं. अशी कशी गोष्ट करता तुम्ही? त्यामुळं माझा संबंध आहे इथं. त्यामुळं खूप आनंद आहे. सगळ्यांचे चरणी प्रणाम आहे. विविध क्षेत्रातली विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यक्रमाला आलेले, तुम्हा सगळ्यांच्या चरणी वंदन करून माझ्या सेवेला विराम देतोय. संतांचा ऐका, आपलं भलं होईल. अन्यथा झुम बराबर झुम शराबीन, त्याच्याबरोबर आपली खराबी. काही वाटोळ करू नका. चांगल्या आयुष्याचं सोनं करायचं असेल तर ज्ञानोबारांचं दार ठोका, तुकोबारांकडे झाला. आनंद आहे, अन्यथा परिणाम भोगा. काय परिणाम? वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. वरल्या आळीला, वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. वरल्या आळीला पाटील बुवाला मग लावून नसावे. पाटील बुवाला, पाटील बुवाला मग लावून नसावे. पाटील बुवाला, पाटील बुवाला मग लावून नसावे. पाटील बुवाला, पाटील बुवाला तुम्ही लावून नसावे. पाटील बुवाला चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे. मग पडेल ठावे. पडेल ठावे. पडेल ठावे. पिंगळा 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 महाद्वारी. बोली बोललो तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी. बोली बोललो तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी.
तो देखा पिंगला महाद्वारी पिंगला महाद्वारी बोले बोलो तो देखा पिंगला महाद्वारी वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान आ लटिके न बोलू आम्ही वर्तमान खोटे लटकेन बोलो आम्ही वर्तमान खोटे लटिके न बोलू आम्ही वर्तमान खोटे लटकेन बोलो आम्ही वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे चाट पाहिजे मला चाट ऐकू आली पाहिजे थोडी वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे लटिके न बोलू आम्ही वर्तमान खोटे लटकेन बोलो आम्ही वर्तमान खोटे पिंगा गे बाई पिंगा गे बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा अवगा 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 दांगळ धिंगागे अवगा दांगळ धिंगागे अवगा दांगळ धिंगागे अवगा दांगळ धिंगागे अवगा दांगड धिंगागे अवघा दांगड धिंगागे अवघा दांगड धिंगागे अवघा दांगड धिंगागे नको 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 घालू पिंगागे नको नको घालू पिंगागे नको नको घालू पिंगागे नको नको घालू पिंगागे 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 बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगा पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगा अवगा अवगा अवघा अवगा दांगळ धिंगागे अवगा दांगळ धिंगागे अवगा दांगळ धिंगागे अवगा दांगळ धिंगागे अवघा दांगड धिंगागे अवघा दांगड धिंगागे अवघा दांगड धिंगागे अवघा दांगड चेत जाना तुम्ही चेत जाना टिपरीवाळाच्या गाई ओ तुम्ही जाना पिपऱ्यावर जागाई आ करुणी उचित ओ करुणी उचित प्रेम घाली हृदयात ओ हे दान मागायात आलो दान मागायात दान मागायात आलो दान मागायात दान मागायात आलो दान मागायात अहम वाग्या सोहम वाग्या हे अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या हे माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी डौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका ओ संगमनेरकर हात 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 सवक साप पिंगळा महाद्वारी बोले बोले तो देखा पिंगळा महाद्वारी